पंचशील विद्या मंदिरात लोकप्रतिनिधींचा गौरव. शाळा नूतनीकरणासह आधुनिक सुविधांसाठी सर्व नगरसेवक एकत्र. ॲडव्होकेट धनंजय जाधव. सामाजिक बांधिलकी, शिक्षण प्रेम आणि लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक सहभागाचे दर्शन घडवणारा नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव समारंभ सिद्धार्थनगर येथील सोमवंशी हरिजन बोर्डिंग ट्रस्ट संचलित पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक व शालेय व्यवस्थापन समितीचे सल्लागार सुरेश भाऊ बनसोडे, ॲडव्होकेट धनंजय जाधव, मयूर बांगरे, मोहित पंजाबी, हरप्रीत कौर गंभीर, पौर्णिमा गव्हाळे, सविता कांबळे, काजल भोसले, सुनीता भिंगारदिवे व सागर मुर्तुडकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पंचशील विद्या मंदिर ही केवळ शाळा नसून सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे. या शाळेच्या इमारत नूतनीकरणासह डिजिटल शिक्षण, स्वच्छता व सुरक्षिततेसाठी सर्व नगरसेवक एकजुटीने काम करतील असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, सचिव प्राध्यापक जयंत गायकवाड, उपाध्यक्ष रत्ना वाघमारे यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेत शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमास विश्वस्त सारंग पटेकर, कौशल गायकवाड, विशाल गायकवाड, किरण गायकवाड, सुनील राठोड, राहुल साळवे, ज्येष्ठ साहित्यिक के.जी. भालेराव सर, शांतवन साळवे, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. पंचशील विद्यालय व त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी उपस्थित असलेले आपले नगरसेवक धनुभाई जाधव, त्याचप्रमाणे विजयजी गव्हाळे, पंजाबी, भोसले साहेब, त्याचप्रमाणे सुनीताजी भिंगारदिवे, जितूभैया गंभीर, किसनजी भिंगारदिवे, महेंद्रजी कांबळे, मयूरजी बांगरे, रवींद्रजी कांबळे, आगारे सर, भालेराव सर, गायकवाड सर, कौशलजी गायकवाड, राहुलजी साळवे, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुमेध भैया गायकवाड यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. व आत्ताच आपले मार्गदर्शक जयंतजी गायकवाड सरांनी जे काही सांगितलं तर आम्ही वेळोवेळी आपल्या संस्थेला मदत करतच असतो, कारण आपली जी संस्था आहे धनुभाई एकदम गोरगरीब. आता आपले सगळे बरेचसे मुलं कॉन्व्हेंटमध्ये, इंग्लिश शाळेमध्ये असतात, पण जे काही गोरगरीब मुलं आहेत त्यासाठी ही संस्था तन धनाने काम करते. त्या संस्थेचे आपले प्राचार्य मुंडे सर व त्यांचा सर्व शिक्षक यांचं मी त्याबद्दल आभार मानतो. व आपल्या संस्थेला एवढे आम्हाला नगरसेवकाच्या माध्यमातून आमदार संग्राम भाई जगताप असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, एवढी काही मदत करता येईल तेवढं मी सर्वांच्या वतीने शब्द देतो की नक्कीच आम्ही पूर्ण करू. व ही जी समोरची जी पुणे आहे तिथं बाबासाहेबांनी भेट दिली तर आपल्याला त्यासाठी पण काय करता येईल एक आराखडा करून आपण हे पण काम पूर्ण करू एवढंच सांगतो. आपल्या पंचशील विद्या मंदिर येथे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवण दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो संघर्ष करूनच लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण हे नवनिर्वाचित सदस्य आपल्या समोर बसलेलो आहोत. तर म्हणजे आनंद वाटत आहे की म्हणजे मी या प्रभागाचा सुरेश भाऊ नगरसेवक नसताना देखील गेले 15 वर्ष जयंत सर आणि सुमेध भाई यांच्या माध्यमातून मला प्रत्येक वेळेस इथं झेंडावंदनला यायची संधी मिळते. आणि त्यानंतर 2018ला ज्यावेळेस मी या प्रभागाचं नेतृत्व करायला सुरुवात केली तेव्हापासून तर आजपर्यंत मला जसं माझ्या कुटुंबात, म्हणजे ज्यावेळेस मी पंचशील विद्या मंदिर आणि या परिसरात येतो तर मला माझ्या कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटतं. तर म्हणजे हा जो आनंद मिळतो, जे आपल्याकडून जे प्रेम आम्हाला मिळतं त्याचीच ही एक पावती आहे. सुरेश भाऊंनी जे आता सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलांनी स्पर्श झालेली ही भूमी आहे. आणि या समोर असलेल्या खोलीमध्ये ते 11/2/1936 रोजी माझ्या माहितीप्रमाणे आले होते. आणि खरं म्हणजे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, प्रभागाचे नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी आहे. बालीशेठ भिंगारदिवे साहेब, कांबळे साहेब, आपण सगळे मिळून
या ठिकाणी एक विजूभाऊ काहीतरी कशा पद्धतीने आपल्याला ही शाळेचं शिक्षण तर अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे आपल्याला ते दिसतं, परंतु अजून आपल्याला काय सुधारणा करता येतील, या खोलीची कशी करता येईल, इथं बिल्डिंग कशी बांधता येईल, परत ज्या मागण्या आता इथून पुढे पंचशील विद्या मंदिर आपल्याकडे करेल. सुमित भैया, जयंत सर, रुंदे सर, आम्ही तुम्हाला शब्द देतो की कालपर्यंत तरी इथं दिसताना 4 नगरसेवक दिसायचे, परंतु हे मला एकट्यालाच बोलवायचे, बरोबर. पण आज आम्ही 4चे 10 जण होऊन आलेलो आहे. त्याच्यामुळं पूर्वी मी एकटा आपल्या पाठीशी असायचो, आता ही एकट्याची जी ताकद आहे, आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. शाळा म्हणून पण आपल्या पाठीशी आहोत. विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आमच्या सर्व पंचशील परिवाराच्या वतीने आम्ही म्हणजे सर्व आमच्या शिक्षक वृंदांनी पदाधिकाऱ्यांनी आज सुचवलं की आपल्या वार्डातील पण समाजातील आपण काही समाजाचं देणं लागतो. या उक्तीप्रमाणे समाजातील नगरसेवकांचाही आपल्याला सत्कार आणि सन्मान केला पाहिजे. कारण या संस्थेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 11/2/1936 साली भेट दिलेली आहे आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचा सत्कार करणं आमचं कर्तव्य होतं. त्याप्रमाणे या आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते आणि ज्यांनी आंबेडकरी चळवळ कमी कालावधीमध्ये प्रामाणिकपणे रुजवली गेली. माणूस चळवळीमध्ये काम करत असताना तो काम करतो, पण तो कशा प्रकारे करतो याचा प्रलय आणि प्रत्यय ज्या वेळेस येतो, असे आमचे बंधू आयुष्यमान सुरेश भाऊ बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या प्रभागातील लोकप्रिय नगरसेवक की गेली 3 पिढ्यांपासूनचे आमचे त्यांच्यासोबत संबंध आहेत. आमची आजी असेल किंवा त्यांच्या आजी असतील, आमचे आजोबा ज्यावेळेस या संबोधी दादासाहेब रुपवतेच्या खाली जुनं महानगरपालिकेची शाळा होती, त्यावेळेस एक जाधव परिवाराशी आमचे त्या 3 पिढ्यांपासूनचे संबंध आलेत आणि आम्ही तो वारसा भैयांच्या माध्यमातून आम्ही पुढे चालवतो. असे धनंजय भैया जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आंबेडकरी चळवळीचे दुसरे ज्येष्ठ नेते आयुष्यमान विजयजी गवळे, महेंद्रजी कांबळे, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि खरोखर कमी वयामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी नगरसेवक होण्याचा मान मिळवला होता, पण आज त्यांची बहीण म्हणजे आमची बहीण नगरसेविका आहे असे आमचे मित्र जयजी भोसले, जितू भैया गंभीर, आपल्या संजोग लॉनचे संचालक आमचे मित्र मोहित शेठ पंजाबी हे आज या ठिकाणी काही कामानिमित्त येऊ शकले नाहीत, पण त्यांचे वडील प्रदीप शेठ पंजाबी या ठिकाणी आहेत. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते किसनरावजी भिंगारदिवे यांच्या पत्नी सुनीताताई भिंगारदिवे हेही या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. यांचा सत्कार आम्ही आज सर्व याच्या संस्थेच्या शाळेच्या वतीने करतोय, कारण आम्ही ठरवलं होतं की आपले 4ही नगरसेवक या ठिकाणी कारण ही संस्थेच्या वतीने आम्हाला तुमचा सत्कार करायचा होता. ही भाऊंची आमची सर्वांची इच्छा होती, म्हणून आम्ही तुमचा सत्कार केला. आणि सर्वच मान्यवर भिंगारदिवे साहेबांनी सांगितलं की आम्हाला संस्थेच्या याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असतील किंवा सर्वच मान्यवर आणि आमदार संग्राम भैया जगताप साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील साहेब असतील आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य हे लोक करत असतात. पण ही शाळा हे जेवढे समोर विद्यार्थी बसलेले आहेत हे सर्व कष्टकरी कामगार लोकांचे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे विद्यार्थी हे धोरण आमचे आजोबा दाभी गायकवाड गुरुजी यांनी शाळा चालू केल्यापासून आम्ही आतापर्यंत हे आमचे चुलते प्राध्यापक जयंत गायकवाड सर आम्ही करत आलेलो आहे. आणि हे सर्व करत असताना या विद्यार्थ्यांच्या जोरावर आज आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. आणि हे विद्यार्थी म्हणजे आमचं एक कौटुंबिक घर आहे आणि आम्ही कोणत्याही असे हेतूने सत्कार ठेवला नाही की एक समाजातील नगरसेवक तुम्ही निवडून आलेले आहात या हेतूने आम्ही हे केलेलं आहे. शेवटी भैयांचं आणि भाऊ आता भाऊ तर आमचा हक्काचा माणूस आहे आणि भैया आमच्या हक्काचे माणूस आहेत. त्याच्यामुळं आमचा भाऊ म्हणजे एक जीवा भावाचा आमचा भाऊ आज महानगरपालिकेमध्ये, त्यामुळे आम्हाला मनापासून तुम्हाला सांगतो भैया की सर्व गोष्टी आज आमची महापौर पदाची संधी हुकली, पण येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये सुरेश भाऊ बनसोडे तुम्हाला महापौर झाले दिसतील
कारण आज आमचं हे आरक्षण पडलं नाही, ओबीसी जरी पूर्ण झालं असतं तरी आमचा भाऊ धनुभाई इथं महापौर झाले असते, एससी झालं असतं तरी आमचे बंधू सुरेश भाऊ महापौर झाले असते. तुमच्या दोघांनाही पुढील कार्यकाळात महापौर पदाच्या शुभेच्छा देतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.